नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या परीक्षांचे म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेचे 5वीच्या आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र, ज्याला आपण हॉल तिकीटही म्हणतो, हे मोबाईलवर डाउनलोड कसे करायचे याविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तर चला लगेच सुरुवात करूया. तर बघा, यासाठी सुरुवातीला आपण मोबाईलच्या गूगलमध्ये जायचं आहे किंवा क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. बघा, इथे मोबाईलवर तुम्हाला गूगल हे ॲप दिसतंय, त्यामध्ये मी क्लिक करतो. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये बघा वरती त्या ठिकाणी MSCE, बघा मी सांगतो त्याप्रमाणे आपल्याला तिथं टाईप करायचं आहे. MSCE PUPPSS याप्रमाणे टाईप करून आपल्याला सर्च करायचे. खाली सर्चचं बटन दिसते आपल्याला निळं, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा मी करतोय. आता इथे सर्च केल्याच्या नंतर आपल्याला पहिलीच लिंक या ठिकाणी बघा निळी लिंक स्कॉलरशिप नावाची ओपन झालेली दिसते. त्या लिंकवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी स्कॉलरशिपवर क्लिक करतोय. हे बघा, केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा 2022, शिष्यवृत्ती परीक्षा 2023 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2024 याप्रमाणे दिसते आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा 2024चा रिझल्ट 24चे प्रवेशपत्र आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचे आहे. बघा मी त्याच्यावर क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीन ओपन होईल. या ठिकाणी बघा शिष्यवृत्ती परीक्षा 2024 बाबतच्या सूचना दिलेल्या आहे. त्या सूचनाही तुम्ही त्या ठिकाणी रीड करू शकता ओपन करून. त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये बघा या ठिकाणी स्कूल लॉग इन म्हणजे शाळा लॉग इन दिलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. मी तिथे क्लिक करतोय. बघा ओके, क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी स्कूल लॉग इन आलेलं आहे. बघा इथे युजर कोड म्हणजे UDIS कोड आणि पासवर्ड त्यांनी सांगितलेला आहे, जो आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे फॉर्म भरत्या वेळेस आपल्याला पासवर्ड आपण क्रिएट केले होते, ते पासवर्ड आपल्याला इथे टाकायचे आहेत. तर बघा UDIS कोड आणि पासवर्ड मी त्या ठिकाणी टाकणार आहे. टाकल्याच्या नंतर लॉग इन करायचं आहे. बघा लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा माझी शाळा 5वी आणि 8वीचे वर्ग पण माझ्या शाळेत आहेत, म्हणून या ठिकाणी दोन्ही वर्गाचं आपल्याला हॉल तिकीट आलेले या ठिकाणी दिसत आहे. बघा विद्यार्थ्यांची नावं, हा 5वीचा वर्ग आहे आणि शेवटी इकडे बघा हॉल तिकीट. तुम्ही ज्यावेळेस हॉल तिकीटवर क्लिक करणार त्यावेळेस पर्सनली एका विद्यार्थ्याचं हॉल तिकीट डाउनलोड होणार, पण आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला बघा उजव्या कोपऱ्यामध्ये इथे आपल्याला ऑल हॉल तिकीट स्टँडर्ड 5th PUP अँड ऑल हॉल तिकीट स्टँडर्ड 8 PSS या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मी आता 8वीचे हॉल तिकीट सुरुवातीला तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो, त्याचप्रमाणे आपण 5वीचेही करूया. तर बघा खाली ऑल हॉल तिकीट स्टँडर्ड 8, तर त्यावर मी क्लिक करतोय. मी क्लिक केलं. बघा क्लिक केल्यानंतर हॉल तिकीट या ठिकाणी जेवढे विद्यार्थी मी परीक्षेसाठी बसवलेले होते तेवढ्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट या ठिकाणी ओपन झालेलं आहे. ओपन झाल्याच्या नंतर बघा वरती डाव्या कोपऱ्यामध्ये बॅक आणि प्रिंट हॉल तिकीट येतं आहे. आपल्याला प्रिंट हॉल तिकीट यावर क्लिक करायचं आहे. मी प्रिंट हॉल तिकीटवर क्लिक करणार आहे. प्रिंट हॉल तिकीटवर क्लिक केल्याच्या नंतर बघा तुमचे हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड होत आहे. इथे तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहेत. बघा हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहेत. जेवढे विद्यार्थी होते तेवढे हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहेत. इथे PDF मध्ये मला सेव्ह करायचे आहेत ते, म्हणून मी PDFवर क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर ते पुन्हा तुमची PDF त्या ठिकाणी तयार होते. बघा माझी PDF या ठिकाणी तयार झाली. खाली या ठिकाणी सेव्ह येते की डाउनलोड या ऑप्शनमध्ये तुमच्या फोनच्या फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोड ह्या फोल्डरमध्ये ती सेव्ह होणार आहे. बघा खाली सेव्हचं ऑप्शन येतं आहे, मी त्या ठिकाणी सेव्ह करतो आहे.
माझी PDF सेव्ह झालेली आहे. आता मला बघा ज्या पद्धतीने मी आता 8वीचे हॉल तिकीट डाउनलोड केले त्याच पद्धतीने 5वीचेही मला करायचे आहेत. जी प्रोसिजर 8वीसाठी आहे तीच 5वीसाठी आहे. सेम प्रोसिजर आहे. आपण व्हिडिओ लांबवण्यापेक्षा या ठिकाणी कुठे आता डाउनलोड झाले तिथे बघूया. तर आपण बाहेर पडायचं आहे. मी बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या नंतर आता मला फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. बघा माझी फाईल मॅनेजर मी ओपन केली. ओपन केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहेत. त्याला क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर खाली सेंडचं ऑप्शन येतं आहे त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर सेंड. तुम्हाला ते कुठं सेंड करायचं आहे? व्हॉट्सअपला करायचं आहे की इतर कुठे करायचं आहे? ईमेललाही तुम्ही करू शकता. तर मला ते व्हॉट्सअपला शेअर करायचं आहे. मी व्हॉट्सअपवर क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर ज्या नंबरला तुम्हाला पाठवायचं आहे, ज्या ग्रुपला पाठवायचं आहे त्याला तुम्ही पाठवू शकता. ओके. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचे स्कॉलरशिप परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो. कारण आत्ता अगदी थोड्या दिवसावर आपली परीक्षा आलेली आहे. आशा करतो की तुम्हाला ही प्रोसिजर पूर्ण पद्धत चांगल्या प्रकारे समजली असेल. आपण ती व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ नाही आपल्याला थोडा जलद वाटत असेल तर थोडा स्किप करा, त्याला थांबवा आणि बघा, व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.